सून रोज वृद्ध आईला गावंढळ म्हणून अपमान करत असे. एके दिवशी आईची खरी गोष्ट कळल्यावर ती तिच्या पायांवर पडली. प्रेक्षक मित्रांनो, पुणे शहराच्या एका शांत वातावरणात रोहितचे एक छोटेसे घर होते. घर फार मोठे नव्हते, पण स्वच्छ आणि साधे होते. त्याच घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा खाटेवर रोज सकाळी बसणारी महिला म्हणजे सविताताई. सविताताईंचे वय सुमारे 60 वर्ष होते. केस पूर्णपणे पांढरे झाले होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या स्पष्ट दिसत होत्या. त्या नेहमी साधी सुती साडी नेसायच्या आणि डोक्यावर पदर ठेवायच्या. त्यांची सवय होती की सकाळी लवकर उठून घराची छोटी मोठी कामे स्वतः करायची. त्या दिवशीही सकाळचे 5 वाजले होते. सविताताई शांतपणे स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवत होत्या. स्वयंपाकघरात चुलीचा हलका आवाज असताना त्या हळूहळू काम करत होत्या, जणू कोणाला उठवायचे नाही असे. काही वेळाने खोलीतून मोठा आवाज आला. आई, हा नेहाचा आवाज होता. सविताताई लगेच कपात चहा ओतून खोलीकडे निघाल्या. नेहा पलंगावर बसून मोबाईल पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. इतका वेळ का लावला चहा आणायला? नेहाने कडवट आवाजात म्हटलं. सविताताई शांतपणे म्हणाल्या, बाळा, अजून तर 5च वाजले आहेत. थोड्या वेळाने देऊ असे वाटले. नेहाने लगेच टोमणा मारला. तुम्हाला वेळेचं काय कळतं? गावाच्या सवयी गेल्याच नाहीत. शहरात राहूनही अगदी गावंढळसारखी विचारसरणी आहे तुमची. सविताताई काही क्षण शांत राहिल्या, मग हळू म्हणाल्या, घे बाळा, चहा पिऊन घे. नेहाने कप घेतला आणि म्हणाली, ऐका, काल जी भाजी बनवली होती ना, ती अगदी बेचव होती. खरंच आई, कधी कधी वाटतं तुमच्याकडून काही काम नीट होतच नाही. सविताताई फक्त हलकं हसायच्या आणि डोकं खाली घालायच्या. त्यांना याची सवय झाली होती. त्याचवेळी दुसऱ्या खोलीतून राजीव बाहेर आला. राजीव आईकडे पाहून म्हणाला, आई, तू पुन्हा इतक्या लवकर उठून काम सुरू केलं? सविताताई म्हणाल्या, अरे बाळा, सवय आहे. तसेही रिकामं बसून काय करणार? राजीव हसला, पण तेवढ्यात नेहा म्हणाली, तुम्हीच समजावा तुमच्या आईला. प्रत्येक गोष्ट जुन्या पद्धतीने करते. आजकाल लोक कसे राहतात यांना काहीच माहीत नाही. राजीवने वातावरण खराब होऊ नये म्हणून फक्त इतकंच म्हटलं, ठीक आहे नेहा, राहू दे. आई तिच्या सवयीने करते. नेहाने मोबाईल ठेवत म्हटलं, हीच तर तुझी समस्या आहे राजीव. तुला प्रत्येक गोष्टीत तुझी आई बरोबर वाटते. सविताताई लगेचच म्हणाल्या, नाही बाळा, ती बरोबर म्हणतीये. मी गावातली बाई आहे, मला काय कळणार शहराचे रीतिरिवाज? नेहा हसली. किमान तुम्हाला तुमची खरी ओळख तरी माहीत आहे. राजीवला हे आवडलं नाही, पण तो शांत राहिला. त्याला ऑफिसला उशीर होत होता. थोड्या वेळाने राजीव तयार होऊन बाहेर जायला लागला. जाताना त्याने आईला म्हटलं, आई, आज थोडा उशीर होईल, ऑफिसमध्ये मीटिंग आहे. सविताताई प्रेमाने म्हणाल्या, ठीक आहे बाळा, काळजी घे. राजीव गेल्यानंतर घरात शांतता पसरली. नेहा पुन्हा मोबाईलमध्ये गुंतली आणि सविताताई शांतपणे स्वयंपाकघरात भांडी धुवू लागल्या. थोड्या वेळाने पुन्हा नेहा स्वयंपाकघरात आली. तिने पाहिलं की सविताताई हाताने कपडे धुत आहेत. नेहाने चिडून म्हटलं, आई, किती वेळा सांगितलं आहे, वॉशिंग मशीन आहे, त्यातच धुवा ना. सविताताई शांतपणे म्हणाल्या, बाळा, मशीनमध्ये टाकण्यापूर्वी थोडा हाताने स्वच्छ केलं तर कपडे चांगले धुतले जातात. नेहाने कपाळाला हात लावला. अरे देवा, खरंच तुमच्याशी वाद घालणं व्यर्थ आहे. तुम्ही तेच करणार जे गावात होतं. सविताताई पुन्हा शांत झाल्या. त्यांनी कपडे धुणे सुरू ठेवलं. नेहा परत खोलीत गेली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे चिडचिड होती. तिला वाटत होतं की ह्या घरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे सविताताईंची उपस्थिती आहे. दिवस हळूहळू पुढे सरकत गेले. दुपारच्या वेळी सविताताईंनी जेवण बनवले आणि नेहाला बोलवले. नेहा टेबलवर बसली आणि प्लेट पाहताच म्हणाली, पुन्हा तीच डाळ आणि बटाट्याची भाजी. सविताताई हळूच म्हणाल्या, बाळा, आज बाजारात जाऊ शकले नाही म्हणून हेच बनवले. नेहाने टोमला मारला. खरंच आई, तुमची विचारसरणी अगदी छोटी आहे आणि जेवणही. सविताताईंचे हात थबकले, पण त्यांनी काही बोललं नाही. त्या शांतपणे स्वयंपाकघरात गेल्या. त्या दिवशी संध्याकाळी राजीव घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. नेहाने लगेच विचारलं, काय झालं? राजीव बॅग ठेवत म्हणाला, कंपनीची स्थिती ठीक नाही. कदाचित पुढच्या महिन्यात काही लोकांची नोकरी जाऊ शकते. नेहाचा चेहरा बदलला. म्हणजे? राजीव हळूच म्हणाला, कदाचित माझीही नोकरी जाऊ शकते. हे ऐकताच नेहा रागाने उभी राहिली. मला माहीत होतं
तुझी ही छोटी विचारसरणी तुला कधीच पुढे जाऊ देणार नाही. राजीव आश्चर्यचकित झाला. नेहा, यात माझी काय चूक आहे? नेहाने रागाने म्हटलं, चूक तुझी नाही, चूक त्या संगोपनाची आहे जी तुला मिळाली आहे. राजीवला कळलं की आता विषय कुठे जात आहे, पण नेहा थांबली नाही. तिने थेट स्वयंपाकघराकडे पाहत मोठ्या आवाजात म्हटलं, जर तुझ्या आईने तुला थोडं समजूतदारपणे वाढवलं असतं ना, तर आज तू इतक्या छोट्या नोकरीत नसतास. गावंढळाच्या विचारसरणीतून हेच होतं. स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या सविताताईंचे हात अचानक थांबले. त्यांच्या डोळ्यात हलकीशी ओल आली, पण तरीही त्यांनी काही उत्तर दिलं नाही. त्या शांतपणे भिंतीकडे पाहू लागल्या. घरात जड शांतता पसरली. त्या शांततेत अचानक बाहेर रस्त्यावर एक चमचमणारी काळी कार येऊन थांबली. घरात बसलेला राजीव आणि नेहानेही त्या कारचा आवाज ऐकला. पुणे शहराच्या त्या साध्याशा आवारात अशी महागडी कार फार कमी दिसत होती. नेहा लगेच खिडकीकडे गेली आणि पडदा थोडासा बाजूला करून बाहेर पाहू लागली. कार अगदी त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. नेहाच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. ती हळूच म्हणाली, एवढी महागडी कार आपल्या घरासमोर थांबली आहे? राजीव उठून दरवाजाकडे पाहू लागला. त्याचवेळी कारचा दरवाजा उघडला आणि त्यातून सुमारे 55 वर्षांचा एक माणूस खाली उतरला. त्याने खूप नेटनेटका सूट घातला होता आणि त्याच्यासोबत एक ड्रायव्हरसुद्धा होता. त्या माणसाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. नेहाने आश्चर्याने विचारलं, हा तर खूप मोठा माणूस आहे. राजीव त्याला लक्षपूर्वक पाहू लागला. काही सेकंदातच तो माणूस थेट त्यांच्या घराच्या दरवाजाकडे चालू लागला. राजीवने लगेच दरवाजा उघडला. तो माणूस दरवाजाजवळ येऊन थांबला आणि घरात पाहू लागला, जणू तो कोणाला ओळखण्याचा प्रयत्न करत होता. राजीवने नम्रपणे विचारलं, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे का? त्या माणसाची नजर अचानक घरात उभ्या असलेल्या सविताताईंवर स्थिरावली. सविताताईसुद्धा दरवाजाकडे पाहू लागल्या. जसेच त्या माणसाची नजर त्यांच्यावर पडली, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. पुढच्याच क्षणी ते जलद पावलांनी घरात आले. राजीव आणि नेहा काहीच समजू शकले नाही. अचानक तो माणूस सविताताईंसमोर वाकला आणि त्यांच्या पायांना स्पर्श केला. हे पाहून राजीव आणि नेहा दोघेही पूर्णपणे स्तब्ध झाले. नेहाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तो माणूस खूप आदराने म्हणाला, आई, तुम्ही मला ओळखलं का? सविताताई काही क्षण त्यांच्याकडे नीट पाहत राहिल्या, पण हळूच म्हणाल्या, बाळा, चेहरा ओळखीचा वाटतोय पण आठवत नाही. त्या माणसाच्या डोळ्यात थोडी ओल आली. तो हसत म्हणाला, आई, मी विजय आहे, विजय राऊत. हे नाव ऐकताच सविताताईंचे डोळे अचानक चमकले. त्यांनी हळूच म्हटलं, अरे विजय, तू? विजयने पुन्हा त्यांच्या पायांना स्पर्श केला. हो आई, तोच विजय ज्याला तुम्ही वर्षापूर्वी आधार दिला होता. राजीव आणि नेहा हे सगळं पाहून पूर्णपणे चकित झाले. नेहाच्या मनात अनेक प्रश्न फिरू लागले. ती विचारही करू शकत नव्हती की पुणे शहरात इतका मोठा माणूस तिच्या सासूला आई म्हणत पाय स्पर्श करत आहे. विजयने आदराने म्हटलं, आई, इतक्या वर्षानंतर तुम्हाला पाहून मन भरून आलं. सविताताईंच्या डोळ्यातही जुन्या आठवणी तरळू लागल्या. त्यांनी हळूच म्हटलं, बाळा, तू तर खूप मोठा माणूस झालास रे. विजय हलकंसं हसला. आई, त्या दिवशी तुम्ही माझा हात धरला नसता तर कदाचित मी कुठेतरी रस्त्यावर भटकत राहिलो असतो. राजीव आणि नेहा आता पूर्णपणे शांत होऊन ही चर्चा ऐकत होते. राजीवने हळूच विचारलं, माफ करा, तुम्ही? विजयने त्यांच्याकडे पाहिलं आणि हसत म्हटलं, तू राजीव आहेस ना? राजीव चकित झाला. हो, पण तुम्हाला माझं नाव कसं माहीत? विजयने सविताताईंकडे पाहत म्हटलं, कारण या माझ्या आई आहेत आणि आई आपल्या मुलाबद्दल सगळं सांगते. हे ऐकून राजीवच्या डोळ्यात पाणी आलं. नेहा अजूनही शांत उभी होती. विजयने घरभर नजर फिरवली. मग म्हणाला, आई, तुम्ही मला आत बसायला सांगितलं नाही. सविताताई लगेच सावरल्या. अरे बाळा, मी ना, ये बस. विजय सोफ्यावर बसला. त्याचा ड्रायव्हर बाहेर उभा होता. घरचं वातावरण अचानक बदललं होतं. काही वेळ खोलीत शांतता पसरली. मग विजय हळूच म्हणाला, आई, तुम्हाला कदाचित आठवत नसेल, पण मी काही विसरलो नाही. सविताताई लक्षपूर्वक त्याचं बोलणं ऐकू लागल्या. विजयने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, आजपासून सुमारे 30 वर्षापूर्वी मी पुणे शहराच्या रस्त्यावर भटकत होतो. माझ्याकडे ना राहायला जागा होती ना खायला पैसे होते. खोलीत शांतता पसरली. विजय पुढे बोलत राहिला, त्यावेळी जगात माझं कोणीच नव्हतं, पण त्याच वेळी तुम्ही मला पाहिलंत.
सविताताईंच्या डोळ्यात जुन्या आठवणींची हलकी चमक दिसू लागली. विजयचा आवाज भरून आला. आई, त्या दिवशी तुम्ही मला तुमच्या घरी नेऊन जेवायला दिलं होतं आणि सांगितलं होतं की बाळा, मेहनत करशील तर आयुष्य नक्की बदलेल. राजीव आणि नेहा आता डोळे न हलवता त्याचं बोलणं ऐकत होते. विजय पुढे म्हणाला, इतकंच नाही, तुम्ही तुमचे दागिने विकून माझ्या शिक्षणासाठी पैसेही दिले होते. हे ऐकताच नेहाचा चेहरा बदलला. तिला जणू विश्वासच बसत नव्हता. ज्या स्त्रीला ती रोज गावंढळ म्हणत अपमानित करत होती, तीच कोणाचं आयुष्य घडवणारी निघाली. विजय भाऊक होऊन म्हणाला, आई, आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळेच आहे. खोलीत गडद शांतता पसरली. नेहा हळूहळू सविताताईंकडे पाहू लागली. तिच्या मनात पहिल्यांदाच एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. त्याच वेळी विजयने राजीवकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, तसं राजीव, मला कळालं आहे की तुझी नोकरी सध्या धोक्यात आहे. विजयचं हे बोलणं ऐकून राजीव एक क्षणासाठी दचकला. त्याला समजलंच नाही की विजयला ही गोष्ट कशी कळाली. नेहाही आश्चर्याने विजयकडे पाहू लागली. खोलीत काही सेकंद शांतता होती. राजीवने हळूच म्हटलं, हो, सध्या कंपनीत परिस्थिती ठीक नाही. विजयने शांतपणे मान हलवली. मला माहीत आहे बाळा, आजकाल अनेक कंपन्यांची हीच अवस्था आहे. राजीव शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. विजय काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग हसत म्हणाला, पण काळजी करू नकोस. जोपर्यंत तुझी आई ह्या जगात आहे, तुला काळजी करण्याची काही गरज नाही. राजीव आणि नेहा दोघेही त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. विजय पुढे म्हणाला, माझ्या कंपनीत सध्या एका चांगल्या आणि प्रामाणिक माणसाची गरज आहे आणि मला वाटतं की राजीव त्या कामासाठी अगदी योग्य आहे. हे ऐकताच राजीवचे डोळे मोठे झाले. तुम्ही मला तुमच्या कंपनीत नोकरी देणार का? विजयने हलकं हसून म्हटलं, नोकरी नाही बाळा, जबाबदारी घ्यायची आहे तुला. खोलीचं वातावरण अचानक बदललं. नेहाच्या चेहऱ्यावरही आश्चर्यासोबत आशेची झलक दिसू लागली. विजय पुढे म्हणाला, मला हवा आहे की राजीव माझ्या कंपनीच्या एका महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सांभाळावी. राजीव काही क्षण काही बोलू शकला नाही. त्याच्यासाठी हे सगळं पूर्णपणे अनपेक्षित होतं. तो हळूच म्हणाला, पण मी इतका समजदार नाही. विजय लगेच म्हणाला, हे तू नाही, तुझी मेहनत ठरवेल. मग त्याने सविताताईंकडे पाहिलं आणि आदराने म्हणाला, माझ्या आईच्या संस्कारावर पूर्ण विश्वास आहे. हे ऐकून सविताताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी हळूच म्हटलं, बाळा, मी तर फक्त माणुसकी निभावली रे. विजय हसला. आई, आजच्या काळात माणुसकी निभावणं हेच सगळ्यात मोठं काम आहे. खोलीत काही वेळ भावनांनी भरलेलं शांत वातावरण होतं. नेहा आता पूर्णपणे शांत बसली होती. तिच्या मनात पुन्हा पुन्हा तीच गोष्ट फिरत होती, ज्या महिलेला ती रोज गावंढळ म्हणून अपमानित करत होती. तीच आज त्यांच्या कुटुंबाची सर्वात मोठी ताकद बनून उभी होती. आत एक विचित्र अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. ती हळूहळू सविताताईंकडे पाहू लागली. सविताताई अगदी सामान्यपणे बसल्या होत्या, जणू काही घडलंच नाही. त्यांच्या चेहऱ्यावर ना काही गर्व होता ना काही तक्रार, फक्त तीच शांत स्मित हास्य होतं. विजयने खिशातून एक फाईल काढली आणि राजीवकडे दिली. हे माझ्या कंपनीचे काही कागद आहेत, तू आरामात वाच. जर तुला योग्य वाटलं तर पुढच्या आठवड्यापासून काम सुरू करू शकतोस. राजीवने थरथर त्या हातांनी फाईल घेतली. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता स्पष्ट दिसू लागली. तो भाऊक होऊन म्हणाला, सर, मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. विजय लगेच हसला. हा माझा उपकार नाही बाळा, हा तर माझ्या आईचा हक्क आहे. त्याने पुन्हा सविताताईंकडे पाहिलं. जर यांनी त्या दिवशी मला आधार दिला नसता तर कदाचित मी आज या स्थितीत नसतो. नेहाचे हृदय जोरात धडधडू लागले. आता तिला तिचे प्रत्येक शब्द आठवू लागले. सकाळी बोललेल्या काही गोष्टी, रोजचे टोमणे, प्रत्येक वेळी बोललेला गावंढळ हा शब्द तिच्या मनात अचानक जडपणा जाणवू लागला. ती हळूहळू उठली आणि काही पावले चालत स्वयंपाकघराच्या दारापर्यंत पोचली. तिथे उभी राहून तिने सविताताईंकडे पाहिलं. सविताताई शांत पाणी भरत होत्या. नेहाच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. तिला पहिल्यांदाच जाणवलं की तिने किती मोठी चूक केली आहे. त्याच वेळी विजय उभा राहिला. आई, आता मला निघायला हवं, ऑफिसमध्ये काही महत्त्वाची कामं आहेत. सविताताई लगेच म्हणाल्या, अरे बाळा, चहा तरी पिऊन जा. विजय हसला. आई, आज नाही, पण लवकरच पुन्हा येईन. मग तो वाकून पुन्हा एकदा सविताताईंचे पाय स्पर्श करू लागला.
राजीव आणि नेहा दोघेही हा प्रसंग शांतपणे पाहत होते. विजय दरवाजाकडे गेला. जाताना त्याने राजीवच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, स्वतःवर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आईचा नेहमी आदर कर, असं म्हणून तो बाहेर निघाला. काही क्षणातच त्याची कार पुन्हा रस्त्यावर धावू लागली. घराच्या आत पुन्हा तीच शांतता होती, पण यावेळी त्या शांततेचा अर्थ जरा वेगळाच होता. नेहा हळूहळू सविताताईंकडे जाऊ लागली. तिची पावलं थरथरत होती आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. सविताताईंच्या समोर येऊन ती थांबली. सविताताई आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या. पुढच्या क्षणी नेहाचा आवाज थरथरला, आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. नेहाचा आवाज आता मंद आणि थरथरणारा होता. खोलीत बसलेल्या राजीवलाही वाटलं की त्याने पहिल्यांदाच आपल्या पत्नीच्या आवाजात खरं प्रायश्चित्त ऐकलं आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. ती सविताताईंसमोर उभी होती, पण तिची हिंमत होत नव्हती की त्यांच्या डोळ्यात पाहू शकेन. काही क्षणापर्यंत तीच नेहा जी प्रत्येक छोट्या गोष्टीवर सविताताईंची खिल्ली उडवत होती, आता तिच्या आत जणू सगळं काही तुटून पडलं होतं. तिच्या मनात पुन्हा पुन्हा तोच प्रसंग फिरत होता. विजय राऊत सारखा मोठा माणूस, करोडोंचा मालिक आहे, तोच तिच्या समोर वाकून सविताताईंचे पाय स्पर्श करत होता आणि त्यांना आई म्हणत होता. आणि त्याच क्षणी नेहाला जाणवलं की ती ज्या स्त्रीला गावंढळ म्हणत होती ती किती मोठी माणूस आहे. तिचा श्वास वेगाने चालू लागला. अचानक ती स्वतःला सावरू शकली नाही आणि हळूहळू वाकून सविताताईंच्या पायावर पडली. रोहन तिथलं वातावरण पाहून पूर्णपणे स्तब्ध झाला. नेहा हुंदके देत रडू लागली, आई, मला माफ करा. मी तुम्हाला कधी समजू शकले नाही. मी दररोज तुमचा अपमान केला, तुम्हाला लहान समजत राहिले, पण आज मला कळलं खरं लहान कोण आहे. तिचा आवाज तुटत होता. तुम्हाला गावंढळ म्हटलं, पण खरी गावंढळ तर मीच निघाले. तुम्ही कोणाचं जीवन घडवलं आणि मी रोज तुम्हालाच कमी लेखत राहिले. खोलीत जड शांतता होती. सविताताई काही क्षण अगदी शांत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात हलकी ओल होती, पण चेहऱ्यावर राग नव्हता. त्यांनी हळूहळू आपला हात पुढे केला आणि नेहाच्या डोक्यावर ठेवला. सुनबाई, उठ बाळा. पण नेहा उठायला तयार नव्हती. ती रडत म्हणाली, नाही आई, आज मला इथेच राहू द्या. मी तुम्हाला खूप दुखावलं आहे. कदाचित मी इतकी पात्रही नाही की तुमच्यासमोर उभी राहू शकेन. राजीवचे डोळेही ओले झाले होते. त्याला अचानक गेले काही महिने आठवू लागले. किती वेळा त्याने नेहाला आपल्या आईवर टोमणे मारताना ऐकलं होतं आणि प्रत्येक वेळी त्याने विचार केला होता की शांत राहणं योग्य आहे. आज त्याला पहिल्यांदाच जाणवलं त्याची ती शांतता किती मोठी चूक होती. तो हळूहळू आपल्या आईजवळ आला. त्याचा आवाज जड झाला होता. आई, चूक फक्त नेहाचीच नाही, माझीसुद्धा आहे. सविताताई त्याच्याकडे पाहू लागल्या. राजीवच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. आई, जेव्हा जेव्हा नेहा तुम्हाला काही म्हणायची, मला तिला थांबवायला हवं होतं. मला तुमच्यासाठी उभं राहायला हवं होतं. पण मी प्रत्येक वेळी शांत राहिलो, कारण मला वाटलं की त्यामुळे घरात भांडण होईल. त्याने डोकं खाली केलं. आज समजलं की माझी शांततासुद्धा तुमच्या अपमानात सहभागी होती. सविताताईंनी दोघांकडे लक्षपूर्वक पाहिलं. मग त्यांनी हळूहळू नेहाचा हात धरला. तिला उभं केलं. नेहा अजूनही रडत होती. तिचे डोळे लाल झाले होते. सविताताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. सुनबाई, माणसाकडून चुका होतात. त्यांच्या आवाजात एक वेगळी शांतता होती. आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट ही असते की माणूस आपली चूक ओळखतो. नेहा रडत म्हणाली, आई, मी रोज तुम्हाला टोमणे मारत होते आणि तुम्ही प्रत्येक वेळी शांत राहिलात. तुम्ही कधी मला उत्तर दिलं नाही. सविताताई हलक्या हसल्या, कारण बाळा, उत्तर दिलं तर नाती तुटतात आणि शांत राहिलं तर अनेकदा नाती टिकतात. नेहा त्यांचं बोलणं ऐकून अजूनच रडू लागली. तिला समजत नव्हतं की इतक्या मोठ्या स्त्रीला तिने इतक्या छोट्या शब्दांनी कसं दुखावलं. सविताताई पुन्हा हळूच म्हणाल्या, तू गावंढळ म्हटलंस, पण बाळा, मला वाईट वाटलं नाही. नेहाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. सविताताई शांत स्वरात म्हणाल्या, कारण मला माहीत होतं की एक दिवस तुला खरं समजेल. राजीव आत्तापर्यंत शांत उभा होता. तो पुढे येऊन आपल्या आईचा हात धरत म्हणाला, आई, तू आयुष्यभर इतरांसाठीच केलंस, पण आम्हीच तुला समजू शकलो नाही. सविताताई त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, बाळा, आई वडील आपल्या मुलांकडून कधी हिशोब ठेवत नाही. मग त्यांनी दोघांकडे पाहत हळूच म्हटलं, पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेवा,
आई वडिलांना ओझं समजलं जातं. त्या घरातील आनंद हळूहळू संपत जातो. खोलीत पुन्हा शांतता झाली. नेहा आता पूर्णपणे शांत झाली होती. तिच्या चेहऱ्यावर आता अहंकाराऐवजी फक्त लाज आणि आदर होता. तिने हळू आवाजात म्हटलं, आई, आजपासून मी तुम्हाला कधीच दुखवणार नाही. मी वचन देते की या घरात सर्वात आधी तुमचा सन्मान होईल. सविताताई यांनी हलक्या स्मितासह म्हटलं, फक्त इतकंच लक्षात ठेव सुनबाई, नाती सन्मानाने टिकतात, अहंकाराने नाही. राजीवसुद्धा ठाम आवाजात म्हणाला, आई, आज नंतर या घरात कधीच तुझा अपमान होणार नाही. त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता. त्या दिवशी त्या छोट्याशा घराचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. ज्या घरात कधी टोमण्यांचे आवाज घुमत होते तिथे आता पश्चाताप आणि समजुतीची शांतता होती. नेहा हळूहळू स्वयंपाकघराकडे गेली. थोड्या वेळाने ती 3 कप चहा घेऊन परत आली. पण आता तिच्या चेहऱ्यावर आधीसारखा चिडचिडपणा नव्हता. तिच्या डोळ्यात नम्रता होती. तिने सर्वात आधी कप सविताताईंसमोर ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, आई, चहा घ्या. सविताताई तिच्याकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात माया होती. राजीव हे सगळं पाहत होता. त्याला जाणवलं की आज फक्त एक चूक सुधारली नाही, तर पूर्ण घराची विचारसरणी बदलली आहे. त्याने हळूच म्हटलं, कदाचित आज आपल्याला समजलं की खरा मोठा कोण असतो. सविताताई हलक्या स्मिताने हसल्या. त्या शांत संध्याकाळी पुण्याच्या त्या छोट्याशा घरात एक सत्य कायमचं रुजलं की कधीकधी ज्या व्यक्तीला आपण सर्वात साधं समजतो तीच व्यक्ती खरं तर सर्वात असामान्य असते. आणि ज्या आईला लोक गावंढळ समजतात तीच अनेकदा संपूर्ण कुटुंबाची सर्वात मोठी ताकद बनते. प्रेक्षक मित्रांनो, या कथेतून हीच शिकवण मिळते की एखाद्या माणसाची खरी किंमत त्याच्या कपड्यांवर, शिक्षणावर किंवा बोलण्याच्या पद्धतीवर ठरत नाही, तर त्यांच्या मनावर आणि त्यांच्या कर्मावर ठरते. अनेकदा आपण ज्या लोकांना साधे समजून दुर्लक्ष करतो तेच लोक आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद बनून समोर येतात. आई वडिलांचा सन्मान करणे हे फक्त आपलं कर्तव्य नाही, तर आपल्या संस्कारांची खरी ओळख आहे. पण आता तुम्हीच सांगा, नेहासारखं एखाद्याला त्याच्या साधेपणामुळे किंवा गावाकडचा असल्यामुळे गावंढळ म्हणणं योग्य होतं का? जर तुम्ही राजीवच्या जागी असता तर तुम्हीही आपल्या आईच्या अपमानावर शांत राहिलं असता का? की त्याच वेळी सत्याच्या बाजूने उभे राहिला असता? तुमचं मत नक्की लिहा, कारण तुमची विचारसरणी कोणाचेही विचार बदलू शकतात. जर कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हाईप करायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.